हॅलो एव्हरी, बोल. काय बोलू? तू बोल ना. तू ओपनिंग कर. मला वाटलं 60 किलोमीटर आहे, पण ते लांब आहे. आई तुझा ब्लॉग आहे, तू बोल. मला हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुझं चॅनल गाईचं आहे. आईचं. तर कुठे चाललोय आपण, सांगायचंय का की राहू दे? तू सांग तुझा. सांगूया रे. तोपर्यंत मी माझे ना ब्लॉग जायच्या आधी फोटोज टाकलेले असतात मी, त्यामुळे माहित असेलच. तर आम्ही चाललोय द मचान लोणावळ्याला. फर्स्ट टाइम चालली आहे मी. कसा असेल एक्सपिरियन्स? मी खूप एक्सायटेड आहे, खूप 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 एक्सायटेड आहे. आणि मी एक्सायटेड नाहीये. का? आईने माझा मूड झाला. मी काय केलं? हा, सकाळी मी काय केलं? दूध. सकाळ नाहीये बाय द वे, आम्हाला 10 वाजलेत आणि आम्ही आता निघतोय, त्यामुळे असं आम्ही पहाटे वगैरे पण नाही निघते बाय द वे, कळलं का? काय काय? लिपस्टिक नाही म्हण, लिपस्टिक. हा जमलं की बघ पण. लिपस्टिक. हा, लिपस्टिक. फर्निचर. काल काय म्हणत होतास? फर्निचर. आणि हे म्हण, काय म्हण? तू सांगितलं तुझ्या लिहायला नाही. आम्ही आलोय मनशक्तीला. ब्रेकफास्टला थांबलोय. ब्रेकफास्ट काय आता 11:30 पावणे 12 झाले. तुकडे करून देऊ? तू डायरेक्ट असं बुडव आणि खाऊ शकतोस. मेदूवडा, शर्ट सांबार. आवडलं? सो येस, आम्ही थांबलेलो मनशक्तीला ब्रेकफास्टला. आणि जर ब्रेकफास्टला थांबणार तर ऑफकोर्स बुक्स असेल तर अद्वय नाही सोडत. अद्वयला घ्यायचंच असतं, त्यामुळे बुक घेतले, स्टिकर घेतले, अद्वयला हवे होते ते. आणि येस, आता पुढे जाऊ. अमितचा कॉल चालू आहे, तो कॉल घेतोय आणि त्याचा कॉल झाला की आम्ही मग चाललं जाऊ. सो आम्ही इथे मनशक्तीला जिथे थांबलेलो तर अद्वयसाठी बुक्स बघायला गेलो आणि तिथे अद्वयनी मला आई म्हणून आवाज देत होता. तर ते एकदमच त्यांना विशेष वाटलं आणि ते असे सगळे की आई म्हणतोय तो, आणि त्यांना खूप छान वाटलं ते. अरे वा, तो आई म्हणतोय तुम्हाला. आणि जेव्हा त्याला विचारलं तू कितवीला आहेस, तो म्हटला पहिलं. अरे वा, तू मराठीत बोलतो, खूप छान वाटलं. कुठे राहतो काय, असं सगळं छान वाटलं. थँक्यू. सो गाईज येस, इथे मी करत होते चेक इनची प्रोसेस. कुठे जे मचान आहे तर ते सांगत होते आणि येस, त्यांनी मला की दिली आणि आम्ही गेलो. सो गाईज, आम्ही केली आहे फॉर्मॅलिटीज कंप्लीट आणि आता पाऊस सुरू होतोय. मस्त वाटतंय. मी अमितला बोलवते फोटो काढायला, पण मी ओरडू पण नाही शकत, कारण काय माहिती, आय डोंट नो चिडेल का अशी मला भीती वाटते.
हे काहीचं फोटो चालू झाले. मी बसलोय निवांत आणि काय नाही इथे येऊन पेपर वाचत बसलाय. दाखव का? येस, त्यांनी दिली की आणि आता आम्ही जाऊ रूम मध्ये. घाल की मज्जा म्हणून घाल. ठीक आहे भीज. सो येस, मी जसं मगाशी म्हणाले की पाऊस चालू झाला तर त्यांनी आम्हाला हे पॉन्चो दिले प्लास्टिकचे. ते म्हणले हे घालून रूमपर्यंत येणार का? आम्ही म्हटलो ओके, कारण मला पाऊस पडताना रूममधून बघायचं, त्यामुळे मला इथे रिसेप्शनला थांबून काय करणार म्हणून म्हटली ओके. ओ वाव, व्हेरी नाईस. इथून पाऊस बघायला काय मजा येईल. हे आहे एक वॉशरूम. भिजून आली मी पूर्ण. आणि आता दुसरीकडे. सो हे इकडे अद्वय भिजलाय ना, अद्वयची चिडचिड चालू आहे. तर हे आहे दुसरं वॉशरूम. ओ, माझं डिसिजन चुकलेलं नाहीये. ओ हे इकडे बघू, एकच आहे. ओपन शॉवर. आणि आता मी चालली आहे वर. आम्ही ते एवढंच राहिलं असतं वुडनला, मग ते वुडला वरचं नसतं. अच्छा, जाऊ दे मग. चढायला अद्वैला खूप सांभाळायला लागेल. सो हा आहे इथे एक बेड आणि द व्ह्यू. फुल प्रायव्हसी, सगळ्या बाजूनी प्रायव्हसी. AC, चेअर. लॉक आहे. अमित तर टॉर्च दाखव. तर झालं असं की त्यांनी बर्थडे माझा म्हणून त्यांनी कॉम्प्लिमेंटरी त्यांच्याकडून केक आणून दिला हा. आणि मी म्हणलं चला छानसा एक फोटो काढते, म्हणून मी इकडे जायला लागले की बाल्कनीत जाऊन झाडांच्या ह्याच्यात फोटो काढते. मला कळलंच नाही ही काच आहे. आणि हे जोरात आपटून हे खाली पडलं. थोडंसं हॅपी बर्थडेचं असं झालं, केक जोरात खाली पडला, पण तो व्हिडिओ मी नाही घेऊ शकले. सो तर अमितला मी बोलले की अमित मी इथे फोटो व्हिडिओ करते. अमित म्हटलं तू स्वतःला सांभाळ पहिले. डेंजर होतं ते, त्याचा व्हिडिओ ऑन असताना तुम्ही खूप हसला असतात. केकच खाली पडला, पण होपफुली केक वाचलाय. हे बघा, हॅपी बर्थडेचं हॅपी थोडं गेलंय. लेट्स सी. हे बघ आईच ह्यांनी हे दिलंय बर्थडे आणि अॅनिव्हर्सरी म्हणून. बाय द वे मी इकडे हे फोटो व्हिडिओ करते तोपर्यंत हे दोघं माझ्या बर्थडेचा केक मला न भरवता, मला न कापू देता दोघं खायला बसलेत. आणि मला एक घास पण नाही ऑफर केला. त्यांना असंच वाटत असेल की मी नो शुगरवर आहे, पण नाही, आज मी खाऊंगी थोडासा. चला द्या.
थँक्यू. मला वा गोड खाऊन काय बरं वाटलं मला साखर खाऊन. दे ना एक घास. तुझा हात नाही म्हणत आहे का? नाही थांब थांब थांब. आता हे बघ, आता तू आपडणार नाही ते. दिसेल ना तुला दार आहे. नाही तरी पण कळतच नाही. दोनदा झालं. आता दार आहे ना. वाव. मॉस्किटो नेट आहे. मॉस्किटो नेट दिलेली आहे. सुंदर सुंदर. मी खाऊ. अरे आईला थँक्यू बेबी. सो हा केक पण त्यांनी सेमच दिलाय बर्थडे ॲनिव्हर्सरी. तू वर चढून काय बघतोय पण. उतर खाली. प्रायव्हसीसाठी. हा कुणीकडनं येऊ नये असं ना. नाही, कापड पण लावलंय काळं. टिश्यू पेपर आणू म्हणजे स्लीवला नाही पुसणार. आपण या घे. थांब. हॅलो. आता आपण बोलतो. लेफ्ट. हा शॉर्टकट आहे इथनं राईटला. आता सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. बाबा तिकडनं गेले आय गेस. तर आम्ही झालोय फ्रेश आणि संध्याकाळ झाली, ऑलमोस्ट 6 वाजले. सनसेट बघायला जायचं होतं पण नाही उठलो. तर आता आम्ही चाललोय इथेच थोडंसं खाली स्टे. अद्वय काहीच बोलू देत नाही. तर मस्त आहे, प्रॉपर्टी छान आहे. सो येस, इकडे सगळे जंगल मचान वूड होते आणि असं सगळं छान आहे. आम्ही चाललोय चालत इकडे बागेच्या इकडे. मस्त आहे वातावरण. म्हणजे मला इथे वाटलंच नाही की उन्हाळा आहे की काय. मला तर खूप आवडले, खूप आवडले. सो बागेच्या इकडे चाललोय. हे मे बी पाणी भरल्यावर छान वाटेल. माझा कलर मॅच होतो ड्रेसचा त्याला. अद्वय नको. बाबा धोका घेऊ. बाबरी थांबा. डोंट रन अद्वय. तर हा होता तिथला सनसेट पॉईंट आणि खूप मस्त सनसेट दिसत होता तिथून. आम्ही थोडंसं आलेलो चालत त्या रस्त्याने आणि त्यांनी छान असं सिटिंग केलं आहे तिथे की इथे बसून तुम्ही सनसेट बघू शकता. म्हणजे हा सनसेट पॉईंटच आहे त्यांचा. मस्त वाटलं आम्हाला. मला तर खूप मजा आली आणि त्यानंतर आम्ही परत आलो. चलो थांब बाबा, कुत्रा आहे.
आणि महाराजच्या 4 पायाचे बुक हे घे ना, मी पुढे जाताना तू. आणि मग अमी जाऊ दे थांब. जाऊ दे त्याला चाललाय. हट हल हल ना एक्सप्रेशन. हल 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 अमित अमित दुसरा चल ना, चालत चल पळ. नाही ना, आम्ही त्याची जीभ बघ किती बाहेर आहे. जाऊ दे त्याला. अमित अद्वय अद्वैनी मला हात लावला, मला वाटलं कुणी हात लावला. हल 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 बापरे अद्वय नशीब तुझं काय काय कुत्र्यांचं नशीब काय पण. हे माझं बसवर बसला का? थांबा काहीतरी चावतंय. जास्त नको जा, आपल्याला माहित नाही. धरलंय नी? तू नका देऊ, मी घेतो. भारी मिळालं रे आदू. सर मस्त होतं. इथे आली काहीतरी रेंज. खूप मेसेजेस येत आहेत. बाबा माझं बघ तुमच्या इथे केवढं मोठं. काय करतोय स्टॉटचं? आई तू पण लावून टॉर्च हो चल कवडं. पुढे बघ. अंधारात काहीच दिसत नाहीये. आम्ही चाललोय डिनरला. आई मुंग्या दिसत नाही. बरं एक्झिक्युटिव्ह सेंटर इकडे जायचं आम्हाला डिनरला. हे पण घे. लावायला लागतील आधी. क्वीन कुठे आहे? क्वीन नाही आहे याच्यात. अद्वैच्या हातात नाही ना? अद्वै मी आहे. देऊ आई नाही राहू दे माझं. घे घे. मी टाकू उलटाय उलटाय उलटाय. द्या बाबा. हा बरे बाबांची एक गेल्यावर अजून एक डाव ना. हो तुझं नेलेलं. मी आता बाबा झाल्यावर मी आता तुला. अजून एकदम नाही. इथून बघ ना मग. आम्ही तो बोलेल आत. नाही करू बाळा. बसतोयस इकडे की इथे बसतोयस? दोन नाहीये ह्यांच्याकडे. हीच आहे. They have sweet corn soup in veg, chicken sweet corn soup in non-veg, green salad. Thank you so much.
कशासाठी? दिस इज bread counter and this is like live counter. Oh. So this live counter is live like ओ आता आम्ही जेवायला बसलोय. थोड्या वेळाने जेवण होईल. बाय बाय. तू काय खातोस ते बघू देत ना सगळ्यांना. बघा हे सूप, मंचुरियन, राईस, कॉर्न, टमाटर, पापड, केक आणि चमचा आणि सूप. बाय बाय. काय खाऊ सगळ्यात पहिले आता तुला जे खावंसं वाटतंय ते खा. तू आधी बटर रोटी पण खाऊ शकतो, गरम आहे तर. रोल सारखी करून देऊ? गुड मॉर्निंग अदू. उठा. गुड मॉर्निंग तर म्हणा आईला. गुटन मॉर्गन. मामा मला पण करायचं. ये काय करतोयस? कम्फर्टेबल होतो. ते हे बरं हलतंय झाड. बांधलाय त्यांनी. बाय. सो येस, आम्ही ब्रेकफास्टला चाललोय. खूप मस्त वाटतंय, खूप मस्त. म्हणजे मी नाही सांगू शकत किती मस्त वाटतंय. फारच छान आहे. माझा ड्रेस मला आवडला आहे. अमित म्हणतोय की बाथरोब घातल्यासारखा वाटतोय. तुम्ही सांगा मला, खरंच तसा वाटतोय? मला तर आवडलं. सांबार यायचा आहे. चोको फ्लेक्स, कॉर्नफ्लेक्स, हॉट मिल्क, कोल्ड मिल्क, कोकोनट चटणी, टोमॅटो चटणी. Rose, kiwi smoothie, chocolate milkshake. They have fruit, the banana. I'll have one kiwi smoothie. अरे माझी केस का असे होत आहेत यार? मी विंचरलीच नाही ना. मी अंघोळ केली आणि बाहेर पडली. सो झाला आमचा ब्रेकफास्ट. आता चेकआउट करायचं आहे. 11चा टाईम आहे चेकआउटचा. 10 वाजलेत. आहे 1 तास अजून. पण पॅकिंग करायची आहे आणि मग आम्ही चेकआउट करू. तर छान होता स्टे. मला आवडलं आहे आणि मी तर रेकमेंड करेन प्रत्येकाने यावं. एवढी छान प्लेस आहे. येस महाग आहे पण मला वर्थ वाटली आणि मला तर खूप मजा आली. तुम्ही टाकतात का? मी टाकतो. तुम्ही टाकून द्या. तू का पाय उचलला? काय करायचंय तुला?
ते पण मध्ये घे. बस. सो गाईज, येस, आम्ही करतोय चेकआउट. खूप मस्त वाटलं मजा आली. चेकआउट झालं आहे, लगेच ते आणत आहे. तोपर्यंत आम्ही एक्झिट फॉर्मॅलिटीज ज्या आहेत तर त्या कम्प्लीट करायला आम्ही गेलाच आहे. लेट्स सी. आत्ता मला रेंज येईल. रिसेप्शनला वायफाय होतं, सो तिथे रेंज येईल. मी बघते आता काय काय मेसेजेस काय आले. सॉरी, थँक्यू. सो गाईज, येस, असा होता आमचा स्टे मचानला. तर मी बुकिंग अगदी एक रात्र आधीच केलेलं. तेव्हा अवेलेबल फक्त 2च होते. एक होता वुड्सचं ऑप्शन आणि दुसरं होतं हे जंगल मचान. तर मी हे जंगल मचान प्लस असं त्याचं हे होतं, तर मग मी ते बुक केलं आणि मला तर खूप आवडलं. तुम्हाला कसं वाटलं हे मला तुम्ही नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.